दरम्यान आम्ही कधीही ओबीसींच्या कुठल्याही मेळाव्याला विरोध केलेला नाही, परंतु मंत्री छगन भुजबळ केवळ मराठा समाजाला विरोध म्हणून या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत। बीडमध्ये मराठा ओबीसी वाद वाढावा यासाठी ते मेळावा घेत आहेत। मंत्रिपदावरती असताना ते असं कृत्य करत असल्याने आमचा विरोध आहे असं गंगाधर काळकोटे म्हणालेत। माझ्यासोबत गंगाधर नाना आहेत। काय सांगाल, काय विरोध आहे तुमचा आणि आज त्यांचा मेळावा होता? माझा सर्वप्रथम आपल्या न्यूज 18 लोकमत मार्फत सगळ्या महाराष्ट्राला सांगणे की आमचा या मेळाव्याला विरोध नाही, ओबीसी बांधवाच्या या आंदोलनाला विरोध नाही, पण मंत्री भुजबळ जे इथं मंत्रिपदाची झूल पांघरून येत आहेत आणि इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा, ओबीसीचा नेता होण्याची स्पर्धा काही 2-3 जातीचे नेत्यात, फक्त समाजात नाही, 2-3 जातीचे नेते, त्यांच्यात कोण ओबीसीचा नेता व्हायचं आहे त्याच्यासाठी अंतर्गत स्पर्धा आहे। हाके वाघमारे जरा पुढे गेलेत निघून बऱ्याच गोष्टीत आणि मग तेच ओबीसी नेते होतेत काय, म्हणून आता भुजबळांनी सुद्धा यात उडी घेतली आणि ते आता मंत्रिपदावर असून इथं येऊन मराठ्याला विरोध करतायत। एकीकडे सरकारमध्ये बसायचं, सरकारच्या सुविधा घ्यायच्या, जी शपथ घेतली त्या शपथेचा भंग करायचा आणि त्याच्यामुळं आम्ही राज्यपाल महोदयाला सांगितलं की ह्यांनी शपथेचा भंग केला आहे, त्याच्यामुळे यायचं असेल त्यांना बीडला तर त्यांचा राजीनामा घ्या। ते तसा राजीनामा देत नसेल त्यांना बडतर्फ करून पण बीडला येण्यासाठी अगोदर त्यांचा राजीनामा किंवा बडतर्फी करून घ्या। मात्र तुम्ही विरोध केला, पायही ठेवू देणार नाही किंवा गनिमी काव्याने आम्ही त्यांना विरोध करू असं देखील म्हटलं। त्यावेळी 11 वाजता त्याच्यावर बोलू ना, आमची मंडळी अजून आता काही कायदेशीर बाबी आहेत आमच्या, कोर्ट असेल, माननीय राज्यपाल असतील, माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे आम्ही काही पत्रव्यवहार, काही कायदेशीर कारवाईसाठी पत्र दिलेले आहेत। त्याच्यामुळे बघू ना आता ते 11 वाजेपर्यंत आम्हाला कोर्ट वाढले तर काय मेसेज येतोय, बाकी CM कार्यालयातून काय येतोय, राज्यपाल कार्यालयातून काय येतोय आणि बऱ्याच गोष्टीत सगळ्या आम्ही काही 10-5 लोक प्रमुख चर्चा करू। आणि इथं मागणीचं आम्ही निवेदन सुद्धा दिलं होतं की आम्हाला इथं एक निषेध करण्यासाठी, भुजबळ जर मंत्रिपदावर येत असतील तर एक पोलिसांना आम्ही पत्र दिलं तर आम्हाला एक निषेध करायला एक 10-15 लोकात परवानगी द्या, ती परवानगी नाकारली। म्हणजे भुजबळाच्या इशाऱ्यावर प्रशासन काम करतंय काय? नोटीससुद्धा आली, नेमकी काय नोटीस? नोटीस आली की तुम्ही कायदा भंग करू नका, कुठलं वाद होईल असं काही करू नका। ठीक आहे ना, आम्ही नाही करणार, पण मला वाटतं मग पोलीस बांधवांनी त्यांना पण जे आयोजक त्यांना नोटिसा द्यायला पाहिजे होत्या। छगन भुजबळ यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि जशास तसं उत्तर दिलं जाईल असा देखील इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकोटे यांनी दिला आहे। त्यामुळे बीडमध्ये होत असलेली छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमधली महाएल्गार सभा आणि दुसरीकडे मराठा समन्वयकांचा असलेला विरोध, यामुळे नेमकं ही सभा कशा पद्धतीने होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। दरम्यान बीड शहरात ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडतो आणि मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नवनाथ वाघमारेंनी प्रकाश सोळंकी आणि जरांगेंवरती सडकून टीका केली आहे। जरांगे नावाच्या चपटी बहादर माकडानं बीड झालं, त्याच्यावर गुन्हा नाही। आंतरवाली सराटीमध्ये शेकडो पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचे डोके फोडण्याचं काम जरांगेच्या झुंडशाहीने केलं, तिथं गुन्हा दाखल नाही। आणि आपले कार्यकर्ते कोणी बोलले की लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल।